आताच्या काळात थोडीशी एखादी गोष्ट जर नाही भेटली कोणाला हो तर त्याच्या तोंडातून शब्द काय येतात, काय फायदा अशा जिंदगीचा, हो मेलेलं परवडतं असं नाही का, प्रत्येकाच्या तोंडात येतच. तुम्हाला देवाने पाया नाही दिले, हो. पण मग एवढी ताकद कुठून आली नाही का या गोष्टी संघर्ष करायची एवढी? नाही, ज्याला त्याचा संघर्ष करायचा पुढे नीट जात राहायचं, मागलं काहीच पाहायचं नाही. ज्या जिंदगीला संघर्षी ती जिंदगी नंबर 1 ची. समजा उदाहरण, तुम्हाला काही दुखत नाही लागलं तर तुम्हाला त्या जिंदगीची किंमत महत्व काय करणार आहे? समजणारच नाही तुम्हाला नाही मग आणि सगळ्या गोष्टी माणसाजवळ अवेलेबल जवळ जर असल्या तर त्या कोणत्याच गोष्टीची किंमत नसते. पण जी गोष्ट हिरावून गेली माणसातून का? तर त्या गोष्टीची 100% किंमत वाटते माणसाला. मग आपल्या जीवनात आई वडील असो, बायको असो, तर जे आपल्या याच्यातून जेव्हा ती आपल्या जवळ असती तेव्हा आपण त्याची किंमत करत नाही, आणि जेव्हा आपल्यातून जाती तेव्हा गेल्यावर कोणती हर गोष्टीचा समजा मग आपण आपल्याकडे 4 पैसे असतात, 4 पैशाचा आपण माजून धिंगाणा केला आणि ते 4 पैसे उद्या संपली तर जर उद्या लोकांच्या रोजान जायचं काम पडलं, ते 500 रुपये जर रोज लोकांच्या रोजान जर आणली तर म्हणतो त्या 500ची किंमतच कळते, तेव्हा त्याची किंमत कळते. आणि ती गेल्याच्या बाद मग हळाहळ करून काय फायदा नाही.